अवघ्या 5 मिनिटामध्ये तयार होणारा आज आपण उपासाचा डोसा बघणार आहे. आणि हे तुम्ही कुठल्याही उपासाला खाऊ शकता आणि झटपट बनतो आणि तेवढाच टेस्टी पण होतो. तुम्ही ह्याला काय चटणीसोबत किंवा बटाट्याची भाजीसोबत खाऊ शकता किंवा आणि तुम्ही जे पण उपासासाठी खाता त्याच्यासोबत तुम्ही इथं खाऊ शकता. बघू शकता इथं मस्त असं कलर आलेला आहे आणि पटकन असे क्रिस्पी डोसे बनून तयार होतात. तर न वेळ घेता आपण बनवायला सुरुवात करूया. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्त अशी कमेंट करा. तुम्हाला कशी वाटली कशी नाही रेसिपी नक्की सांगा. आणि इथं बघू शकता मी शेंगदाण्याची चटणी पण शेअर केली आहे तुमच्यासोबत आणि खास तुम्ही काय उपासासाठी बनवून खाऊ शकता. आणि मस्त असे डोसे बनवून तयार झाल्यात आणि न वेळ घेता चला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला भगर धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा. असा असतो हा भगर. कुणाला माहीत नसेल तर एकदम असं रव्याहून थोडासा मोठ्या साईजचा जाड असतो. आणि आता हे भगर स्वच्छ धुवून घेतला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला घालून घ्यायचं. थोडंसं पाणी राहू द्यायचं म्हणजे वाटायला आपल्याला हे जाणार नाही, जड जाणार नाही. आणि सगळं थोडंसं असं पाणी ठेवून ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला काढून घेऊया. ह्याच्यासोबतच आपल्याला एक पाव कप दही घालून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं आंबट असेल तर डोसे कसं चांगले लागतात खाण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये थोडंसं दही घालून घेऊया आणि पीठ पण आपलं चांगलं असं फुलायला मदत होते दही घातल्यामुळे. तर आता मस्त असं दही घातलं आहे मी. ह्याला मिक्स करून घेऊया आणि ह्याचं चांगलं असं स्मूथ असं बॅटर बनवून घेऊया. एकदम असं बारीक वाटायचं आहे आणि एकदम असं पातळ झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही दह्यानं आपल्या पाणी सुटलेलं आहे. आणि जेवढं आपण ह्याला पातळ बॅटर ठेवू तेवढं आपले डोसे चांगले बनतात. तर आता आपण ह्याला एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याला साईडला ठेवून देऊया. आपलं काय आता हे बॅटर चांगलं आपण चटणी बनवेपर्यंत भिजवून द्यायचं. एक 5-10 मिनटात चांगलं असं भिजून तयार होतं. आता आपण सेम तेच मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजलेले आणि थोडेसे काजू भाजलेले आहेत तेल टाकून आणि चांगला असं कलर येईपर्यंत खरपूस भाजलेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि शेंगदाण्याची चटणी एकदम छान लागते. ही एक वेळेस नक्की करून बघा. आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे इथं तिखट वापरू शकता आणि ह्याच्यासोबतच तुम्ही अद्रक पण इथं वापरू शकता. मी वापरत नाही आहे. आणि थोडासा कोथिंबीर वापरायची आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि पाणी घालायचं. तुम्हाला जशी चटणी पाहिजे पातळ घट्ट तशाप्रमाणे तुम्ही इथं पाणी वापरू शकता. आता हे पाणी टाकून आपण चांगलं असं बारीक मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरून आपलं झालं आहे आणि बघू शकता कलर वगैरे मस्त आला आपण कोथिंबीर घातल्यामुळं. आणि ह्याला तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तडका पण देऊ शकता थोडेसे जिरे टाकून. आणि नाही म्हणाल तर तसंच पण खाल्लं तर चालतंय. एकदम छान लागते चटणी हे. आता आपण हे बॅटर चांगलं थोडा वेळ आपलं भिजले. आता आपण ह्याचे डोसे बनवायला घेऊया. ह्याच्यामध्ये चवीपुरतं सेंधा नमक घालायचं. म्हणजे उपासासाठी तुम्ही जे पण वापरत असाल. इकडं एक तवा ठेवून घेतला आहे डोशाचा आणि ह्याच्यावर बघू शकताय पातळ असं मी पीठ बनवलं आहे. आणि ह्याचं तुम्ही बघू शकताय कसं असं पातळ आहे ते. आणि तवा काय आपण बारीक गॅस करूनच काय डोसे टाकायचे.